प्रश्न खूप महत्त्वाचा आहे की असे आपल्याला षटकोन दिले जाते आणि त्याच्यानुसार सांगितलं जातं की बाबा ह्या कोणत्या अंकाचा किंवा कुठलाही एक अंक दिला जातो आणि त्याच्या विरुद्ध दिशेला असलेला अंक शोधा. आता या गणितामध्ये काय सांगितलं, 3 या अंकाच्या विरुद्ध बाजूचा असलेला अंक कोणता असेल असं म्हणून दिलं आहे. मग आता अशा गणिताला नेहमी काय करायचं, सुरुवात शोधायची, असे कुठला तरी एक षटकोन घ्यायचा किंवा अशी कुठलीही एक आकृती घ्यायची ज्यामध्ये दोन्हीमध्ये एक कॉमन असेल. आता आपण पहिली आणि दुसरी आकृती घेऊ. ह्याच्यामध्ये 2 अंक, ह्या दोन्हीमध्ये एक समान अंक कुठला असेल, हे समान अंक ह्याच्यामध्ये काय आहे, 3 हा अंक समान आहे. आता नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्यावेळेस जो समान अंक आपल्याला मिळाला त्याच्यानंतर घडीच्या म्हणजे बरोबर दिशेने, घडी जशी आपले अंक फिरते ना डावीकडून उजवीकडं, त्या अंकानुसार फिरायचं. मग आता 3, 1 आणि 5 हो का, 3, 1 आणि 5. आता आपण पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये कॉमन घेतला होता. मग काय करणार, आता राहिलं 3च्या खाली 3 जशास तसं लिहायचं, कारण आपण जो समान अंक घेतला होता ना तो राहिला. मग 3, आता आपण घडीच्या सरळ दिशेने फिरलो म्हणून इथं पण सरळ. पुन्हा हे 4 आणि नंतर 2. याचा अर्थ आता बघा की नेहमी 1 या अंकाच्या विरुद्ध बाजूला 4 हा अंक असेल आणि 5च्या विरुद्ध बाजूला 2 हा अंक असेल. आता मग विचारलं आपला 3च्या बाजूला, आता दोन्हीमध्ये अंक किती आहेत, 6 अंक आहेत. मग आता याच्यामध्ये अंक कुठला मिसिंग आहे बघा, 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5. मग उरला कुठला, 6. म्हणून नेहमी 3 या अंकाच्या विरुद्ध बाजूला 6 हा अंक येईल.